पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। वेद आणि वैदिक साहित्याचा परिचय व्याख्यान 3. मागच्या व्याख्यानामध्ये आपण ऋषींबद्दल विशेष माहिती घेतली। वैदिक म्हणजे वेदांचं ज्यांच्या मनामध्ये प्रकटीकरण झालं त्या ऋषींबद्दल। वैदिक साहित्याचं आपण पाहिलेलं आहे पहिले सुद्धा की 4 मुख्य भाग आहेत, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद। आता आपण संहिता या भागाकडे आजपासून बघणार आहोत। संहिता या मंत्रसंग्रह आहेत ते जे ऋषींना दिसले। संहिता असं जेव्हा म्हटलं तर आपण जेव्हा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असा उल्लेख करतो तेव्हा तो या मंत्र संहितांचाच मुख्यतः करतो। मंत्र म्हणजे काय? जसं आपण ऋषी म्हणजे काय पाहिलं, सर्वात आधी धर्म म्हणजे काय पाहिलं, तसं मंत्र म्हणजे काय त्याची एक व्याख्या आहे। मंत्र हा मननात, मंत्र ज्याचं मनन करायचं ते मंत्र, ज्याच्याबद्दल विचार करायचा, शांत चित्त करून मनन, चिंतन, निदिध्यासन 3 गोष्टी आहेत एकापुढे एक। मननामध्ये तीच गोष्ट परत परत मनात घोळणं असतं। चिंतनामध्ये आपण त्याच्याबद्दल वेगवेगळा विचार करायचा असतो, आपल्या गुरूंनी सांगितलेले विचार परत मनात आणायचे असतात। आणि निदिध्यासन म्हणजे याच्याही पुढची गोष्ट असते की अतिशय त्या विषयाला वाहून घेणं, एकसारखं त्याचंच ध्यान करणं म्हणजे मनन, निदिध्यासन। त्यामुळे या गोष्टी आजच्या आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये या 3 गोष्टी फारच कमी महत्त्वाच्या मानल्या जातात आणि म्हणून ज्ञान विद्यार्थी ऐकतो आणि लगेचच परीक्षा आलेली असते आणि तो तेथे ते परत प्रकट करतो, म्हणजे तेच परत लिहून काढतो। पण खरं या गोष्टींना महत्त्व असतं आणि वेदासारख्या गोष्टी समजून घेण्यासाठी तर या मननाचं खूपच आवश्यकता आहे, तरच त्याचा अर्थ थोडा कळू शकतो। दुसरी एक मननाची व्याख्या आहे, मननात त्राणम कुर्वन्ति। मनन केल्यामुळे जे आपलं रक्षण करतात, रक्षण करणं याचा अर्थ फक्त शत्रूपासून, व्याधीपासून असाच नसून आपल्याला जे हवं आहे ते पण मिळवून देणं हा सुद्धा रक्षणाचाच भाग आहे। आपलं प्रगतीपथावरती आपल्याला नेत राहतात ते मंत्र। अशा तऱ्हेने मंत्र, मननात त्राणम कुर्वन्ति ते मंत्राः, अशी एक व्याख्या आहे। तिसरी एक व्याख्या आहे मतम, म्हणजे अभिमतम, जे आपल्याला हवं आहे ते, राती ददाती इति, जे आपल्याला हवं आहे ते मिळवून देणारे ते मंत्र। अशा तऱ्हेने तिसराही मंत्र या शब्दाचा अर्थ आहे। वैदिक मंत्रांचे 3 प्रकार आहेत। आपण मागे पण पाहिलेलं आहे की वेदत्रयी म्हटलं जातं। मग 3 वेद आहेत का? तर नाही, वेद 4 आहेत, पण त्या त्रयी म्हणायचं कारण काय वेदाला, तर 3 प्रकारचे मंत्र आहेत। ऋचा हा शब्द कसा आलेला आहे, रुच्यन्ते स्तूयन्ते देवाः अनया इति ऋक्, ज्याच्यामुळे देवांची स्तुती केली जाते, ती जी मंत्ररूप आहे ती ऋक् किंवा ऋचा। हा शब्द एक प्रकार झाला मंत्रांचा, जो ऋग्वेदात सर्वात जास्त ऋचा आहेत आणि त्याच्या पाठोपाठ अथर्ववेदातही ऋचाच आहेत। ऋचा या छंदोबद्ध आहेत, विशिष्ट अक्षरसंख्या एका पद्यामध्ये असते, अशा ऋचा आहेत। दुसऱ्या प्रकारचा मंत्र म्हणजे यजुर्वेदाचे यजुस। हे कसे आहेत, अनियताक्षरावसानः यजुः, अनियत निश्चित नाही अक्षरसंख्या ज्यांची, आणि अवसान म्हणजे अंत होणं, ज्या मंत्रांमध्ये एकंदर संख्या अक्षरांची अनियत आहे असे। आणि गद्यात्मकः यजुः, हे पण एक लक्षण आहे। हे गद्यात्मक असतात, ह्याच्यात एखाद्यात कमी अक्षरं असतील, एखाद्यात खूप अक्षरं असतील, कारण ते वाक्यमयच आहेत। आणि वरचे जे आहेत ऋच ते किंवा ऋचा ह्या छंदोबद्ध किंवा पादबद्ध आहेत, विशिष्ट अक्षर संख्येने युक्त आहेत। तिसरं आहे साम। साम नावाचे जे मंत्र आहेत त्याची व्याख्या काय, तर सा म्हणजे ती कोण, ऋक्, ऋचा। आणि अमहा च इति, च म्हणजे आणि, सा च
ती रुक आणि अमहा च आणि अम इति सामनहा सामत्वम. हे सामाचं सामत्व आहे. म्हणजे साम हे नाव कसं प्रकट झालं? सा आणि अमहा असे दोन शब्द. त्यातला सा म्हणजे रुक आणि अमहा म्हणजे काय? हा आता प्रचारात राहिलेला शब्द नाहीये, पण अमहा म्हणजे आलाप, स्वरांनी युक्त असं त्या रुचेचं गान करणं, गायन करणं म्हणजे साम. त्यामुळे सामवेदाचे मंत्र जर बघायला गेलं तर सगळ्या रुचा ऋग्वेदातल्याच आहेत. फारच थोडा फरक आहे आणि त्या सुद्धा ज्या आपल्याला आज सामवेदात दिसत नाहीत त्या रुचा ऋग्वेदाच्या ज्या अनुपलब्ध शाखा आहेत त्यातल्या असल्याचं दिसून आलेलं आहे, असं माहिती मिळत गेलेली आहे. जरी त्या बाकी शाखा मिळत नसल्या तरी त्यांचे उल्लेख आलेले आहेत. त्यात कुठले मंत्र आहेत ते अनेक ग्रंथामध्ये त्याचे सुरुवातीचं प्रतीक म्हणतात त्याला, मंत्राची सुरुवात दिलेली असते. त्याच्यावरून हे कळतं की त्या ऋग्वेदाच्या इतर शाखा ज्या आज उपलब्ध नाहीत त्यातले ते मंत्र आहेत. आणि हा साम नावाचे मंत्र हे त्यामुळे रुचेवर आधारित असं गायन बसवलेलं असतं, त्याला साम असं नाव आहे. आणि हेच शब्द दुसऱ्या प्रकारे सांगितलेला आहे, रुची अध्युढम सामहा, रुचेवरती आरूढ असा केलेला तो साम, असं त्या सामाचा अर्थ आहे. ते मंत्र गेय असतात म्हणून त्याचं वेगळेपण आहे. आणि दुसरी एक व्याख्या मीमांसा ग्रंथात दिलेली, गीतीषु सामाख्या, गीती म्हणजेच गायन असं साम हे नाव दिलेलं आहे गीतींना, ज्याच्यात गायन प्रधानत्वाने येतं. पहिल्या ज्या आहेत रुचा त्या पद्यमय आहेत, यजुस जे आहेत ते गद्यमय आहेत आणि साम जे आहेत ते गायन स्वरूप आहेत. असे 3 प्रकारचे मंत्र वेदांमध्ये मुख्यत्वे आहेत. यज्ञाशी निगडित मंत्राचं महत्त्व काय? कारण वेदांचं एक फार महत्त्वाचं तात्पर्य काय आहे? यज्ञ संस्था पूर्ण करणं. आणि त्यामुळे त्याच्याशी निगडित असं मीमांसाशास्त्रही आपल्याकडे खूप मोठं विकसित झालं. मंत्रांचा उपयोग काय? तर प्रयोग समवेत अधिक अर्थस्मारकत्व. प्रयोग म्हणजे प्रत्यक्ष कर्म, ते त्याच्या संबंधित, त्या प्रयोगाशी संबंधित असं जे जे अर्थ म्हणजे देव, त्याचा कोण देवता आहे, त्या मंत्राची कुठलं द्रव्य त्या कर्मामध्ये वापरायचं आहे, त्या कर्माशी निगडित देवता काय आहे, असे सगळे विषय ह्याचं स्मरण करून देणारे स्मारक असे ते मंत्र आहेत. पण आपण ब्राह्मण ग्रंथात पण यज्ञाबद्दल सगळी माहिती मिळवतो. मग ह्या मंत्रांनी स्मरण करून देण्यात काय विशेष फरक पडतोय, काय गरज आहे? दुसऱ्या प्रकारे पण मिळू शकतं, माहिती होऊ शकते, स्मरण होऊ शकतं त्या ज्ञानाचं. ह्याच्याविषयी आपला वैदिक सिद्धांत असा आहे की अदृष्ट म्हणून एक शक्ती मानलेली आहे, यज्ञामुळे ती उत्पन्न होते. आणि ती जी अदृष्ट जे ते बनतं, यज्ञ यथासांग परिपूर्ण असा झाल्यानंतर जे अदृष्ट उत्पन्न होतं, ती शक्ती ती आपल्याला स्वर्ग आणि इतर सगळी फळं त्या शक्तीमुळे मिळतात. त्यामुळे ते अदृष्ट व्यवस्थित उत्पन्न व्हायला हवं, हे यज्ञाचं मुख्य कार्य. मग ती अदृष्टाची जी उत्पत्ती आहे ती केवळ मंत्रांनी स्मरण करण्यानीच होते, इतर कुठल्याही मार्गाने त्या अर्थाचं स्मरण करून नाही. म्हणजेच काय तर यज्ञ कर्म करताना किंवा ते वेदविहित कर्म करताना त्या मंत्रांनी त्या गोष्टीचं स्मरण होणं हे आवश्यक अंग आहे. आणि नाहीतर पुरेसं ते अदृष्ट जे आहे, जे आपल्याला फळ देणार आहे यज्ञ केल्याने, ते आपल्याला तेवढं उत्पन्नच होत नसल्याने दोष राहतो. आणि म्हणून स्मरण जे करायचं आहे तिथल्या द्रव्याचं, देवतेचं आणि इतर सगळ्या गोष्टींचं, ते त्या मंत्रांच्या द्वारे करण्याची आवश्यकता आहे. याच्या मागे एक कारण मीमांसा पण यास्कर ऋषींनी निरुक्तामध्ये स्पष्ट दिलेली आहे. काय आहे? माणसांचं ज्ञान हे अनित्य आहे. वेदाचा अभ्यास केलाय तरी सुद्धा माणसाचं ज्ञान हे त्याच्या परिस्थितीनुसार आपण विसरतो वगैरे, असं सगळं होऊ शकतं किंवा अपूर्ण राहू शकतं. म्हणून वैगुण्यरहित फलप्राप्तीसाठी वेदांमध्ये मंत्र व्यवस्था आहे. हे अनित्यता, अल्पत्व, विस्मृती अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल. मग त्यात कर्मामध्ये वैगुण्य निर्माण होईल, ते राहूच नये म्हणून फलप्राप्तीसाठी वेदात मंत्र व्यवस्था आहे, जिच्याद्वारे आपल्याला यथायोग्य स्मरण होणार आहे. बुद्धी, शब्दांचा उच्चार, स्वभाव माणसाचा, काय कर्म करणार जो आहे त्याचा स्वतःचा स्वभाव,
त्यावेळेची स्थिती मनाची, ह्या सगळ्या गोष्टी दरवेळी भिन्न असणार. यज्ञ कर्म तेच असणार, पण प्रत्येक वेळी कर्त्याची बुद्धी त्या म्हणजे व्यक्तिगत पण आणि त्या माणसाची पण आयुष्यात बदल होत जाणार. शब्दाच्या उच्चारणामध्ये बदल होणार, स्वभाव वेगवेगळा असणार, त्या काळामध्ये त्याचं मानसिक स्थिती वेगवेगळी असू शकते. ह्या सगळ्या गोष्टी जर वेगवेगळ्या असतील तर केलेल्या कर्माचं फळ पण वेगवेगळं मिळणार. मग तुम्ही तर म्हणता ह्या कर्मानी म्हणजे या प्रयोगाने या यज्ञानी हे फळ मिळणार, हे कसं काय असं तत्व आहे की जे सदैव एकसारखं राहील? त्याच्यावर उत्तर आहे, वेदातले स्वर वर्ण वगैरे उच्चारण जे आहे ते निश्चित आहे, त्याचे नियम कधी बदलत नाहीत, त्रिकालाबाधित एकसारखे आहेत. त्याचं ते सातत्य जे आहे ते मनुष्यात भिन्नता असली तरी त्याच्याशी माणसाने एकरूप व्हायचं आहे मंत्र म्हणत. ते जे सातत्य आहे, वेदाचा शब्द आणि अर्थाचा पण नित्य संबंध आहे, शब्द उच्चारण कसं करायचं त्याचेही नित्य नियम आहेत एकसारखेच. त्यांचा उच्चार करून आपण आपल्यातलं जे वैगुण्य आहे ते त्या मंत्रांचा उच्चार करून आपण ते दूर करतो आणि त्या एकरूपतेच्या आधारे कर्म करण्यामुळे निश्चित फलप्राप्ती होते. असा आपला याज्ञिकांचा हा सिद्धांत आहे, वेदाचा हा सिद्धांत आहे. आणि म्हणून मंत्र म्हणतच कर्म करणं आवश्यक आहे, मंत्र म्हणत त्याचं स्मरण होणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. यज्ञांच्या दृष्टीने मंत्राचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. करण मंत्र म्हणजे जे मंत्र उच्चारल्यानंतर कर्म करायचं आहे, आहुती द्यायचे म्हणा इतर काही, तर ते करण मंत्र. क्रियमाणानुवादादी मंत्र म्हणजे कर्मानुष्ठानासह एकीकडे कर्म करायचं आहे आणि त्याच वेळी म्हणायचे मंत्र. बघा, स्मरण आधी पण करायचं असणारे काही गोष्टीचं, काहीचं ते कृती करता करता स्मरण करायचं आहे आणि काहीच्या बाबतीत अनुमंत्रण मंत्र म्हणजे कर्म केल्याबरोबर म्हणायचे मंत्र. कर्म करायचं आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या संबंधी मंत्र म्हणायचा. आणि हे सगळे तिन्ही प्रकारचे जे आहेत हेच मंत्र मुख्यतः आपल्याला स्मरण करून देणारे आहेत. अर्थस्मारकत्व जे पहिले म्हटलेलं आहे, प्रयोग समवेतार्थ स्मारकत्व यांनी युक्त असणार आहेत. आणि जपमंत्र म्हणून 4था प्रकार सांगितलेला आहे, तो अदृष्ट उत्पत्तीसाठी आवश्यक आहेच, फक्त तो या कर्मांच्या नंतर आणि मध्ये सुद्धा काही ठिकाणी म्हणण्याचा आहे. पण त्या मंत्रांना करण मंत्र, क्रियमाणानुवादादी मंत्र आणि अनुमंत्रण मंत्र अशामध्ये घेता येत नाहीत. असे काही मंत्र ते जपमंत्र असे आहेत. विशेषतः हे जपमंत्र यजमानाने म्हणायचे असतात आणि पहिले 3 मंत्र यजमान आणि त्याचा याजक जो आहे, यज्ञ करणारा पुरोहित किंवा तो जो स्वतः यजमानच आपलं यज्ञ करत असेल तर त्यांनी हे वरचे पण 3 म्हणायचे. पण ते आपल्याला आपण आता बघतो की पूजा भटजी सांगतात आणि आपण फक्त मम म्हणतो आहे की नाही हल्लीच्या सुद्धा ह्याच्यात. ते करण मंत्र, क्रियमाणानुवादादी मंत्र आणि अनुमंत्रण मंत्र ह्या मंत्रांच्या सह ते कर्म करायचं आहे. आणि त्याखेरीज जे उरलेले काही मंत्र आहेत त्यांना जपमंत्र असं म्हटलेलं आहे. हे यज्ञाच्या दृष्टीने मंत्राचे 4 प्रकार झाले, कारण वेदातले मंत्र हे यज्ञाशी महत्त्वाचे जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे हाही एक वर्गीकरणाचा प्रकार आहे. अजून सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण एक एक गोष्ट समजून घेतोय. आता आपण हे पाहिलं की वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना 4 शिष्यांना एक एक वेद शिकवला. पहिलं ऋषींना ऋग्वेद, यजुर्वेद वैशंपायन ऋषींना, सामवेद जैमिनी ऋषींना आणि अथर्ववेद सुमंतू ऋषींना दिला. इथले जे हे 4 ऋषी आहेत हे मंत्राचे द्रष्टे नाही आहेत, तर वेदव्यासांचे ते पहिले विद्यार्थी आहेत. आणि आपण ऋषी शब्दाचा 4 अर्थ पाहिले होते, त्यामुळे पहिलं वैशंपायन यांना ऋषी म्हणणं चूक नाही, पण हे मंत्र द्रष्टे ऋषी नाहीत हे मात्र लक्षात घ्यायला हवं. हे त्या परंपरेतले ऋषी आहेत. 4 वेदाच्या शाखा वेगवेगळ्या ह्या आपण आधी पण पाहिलेल्या आहेत, फक्त लक्षात यावं कारण पुढे ह्याच्याच संदर्भात पुढे बघायचं आहे म्हणून मी हे पुन्हा उद्धृत करतोय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यजुर्वेदाचे 2 प्रकार, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. चौघांच्या मिळून 21, 101, 1000 आणि 9 अशा मिळून 1131 वेदांच्या सगळ्या मिळून शाखा होतील.
प्रत्येक वेदाची संहिता, प्रत्येक वेदाचा ब्राह्मण ग्रंथ, प्रत्येक वेदाचा आरण्यक ग्रंथ आणि प्रत्येक वेदाचा उपनिषद ग्रंथ असं स्वतंत्र असायला हवं सिद्धांतानुसार. पण आज या एवढ्या शाखांपैकी असंख्य शाखा नावं सुद्धा माहिती नाही अशी अवस्था झालेली आहे. अनेक शाखांची नावं तेवढी माहिती आहेत, काही शाखांचे ग्रंथ आज उपलब्ध आहेत आणि या इथे ज्याला तारांकित केलेलं आहे त्या काही शाखांचे जवळजवळ सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत संहितेपासून उपनिषदापर्यंत. आणि ज्यांना तारांकित केलेलं नाही त्यांचं काही ना काही नाही आहे किंवा फार थोडं शिल्लक आहे अशा त्या शाखा अस्तित्वात आहेत. अशांचीच नावं मी इथे लिहिलेली आहे. आता ऋग्वेद संहितेकडे आपण बघूया. आपला मुख्य विषय आता सुरू झालेला आहे की ऋग्वेदाची जी संहिता आहे ज्याला ऋग्वेद असं आपण म्हणतो ती कशी आहे. तिचे दोन प्रकारे रचना आपल्याला दिसते. एक म्हणजे मंडल रचना, हीच त्याची मूळ रचना आहे, व्यासांनी केलेली असणार आहे. आपण पहिलेच ऐकलेलं आहे की वेद हा अखंड होता एक, आणि व्यास ऋषींनी त्याचे 4 भाग केले यज्ञ संस्था लक्षात घेऊन आणि कशी कर्म करायला लागतील ह्याही गोष्टी बघून. तसंच ऋचा वेगळ्या काढून ऋग्वेद आणि अथर्ववेद, सामांचा सामवेद आणि यजुसचा यजुर्वेद ही पण मांडणी लक्षात घ्यायला हवी. आणि आता त्यांनी काय केलेलं आहे, पुन्हा हे पण एक मी लक्षात आणून देतो परत एकदा की ऋग्वेदात पण यजुस थोडे आहेत, साम पण थोडे आहेत, सगळ्या वेदांमध्ये थोडं मिश्रण आहे, हे पण आपण विसरता कामा नये. मंडल रचना ही मूळ रचना आहे, बरीच अतिप्राचीन अशी, म्हणजे वेगळ्या ऋग्वेद म्हटल्यानंतर मंडल रचना हीच अतिप्राचीन रचना आहे. संपूर्ण ऋग्वेदाची 10 मंडल आहेत किंवा अध्याय असं आपण म्हणूया. आणि एकूण ऋग्वेदामध्ये 1017 सूक्त आहेत आणि 11 आणखी सूक्त आहेत, त्यांना खिल सूक्त म्हणजे पुरवणी नंतर जोडलेली सूक्त असं म्हटलं जातं. ही 11 सूक्त आणि 1017 मुख्य सूक्त असं मिळून ऋग्वेदाची रचना आहे. ह्याच्यात अनुवाक असा एक अंतर्गत ह्याचा भाग आहे, म्हणजे मंडलांचा भाग होतो अनुवाक, आणि त्या अनुवाकामध्ये वेगवेगळी सूक्त येतात. हे अनुवाक हे पाठांतर करण्याच्या दृष्टीने वाढलेले भाग आहेत परत. आणि एकूण आता ही जी 1117 अधिक 11 अशी जी सूक्त आहेत त्याच्यात एकूण मंत्र 10,580 मंत्र आहेत. त्यात शब्द किती आहेत हे सुद्धा मोजून ठेवलेलं आहे. 1,53,826 एवढे ऋग्वेदामध्ये शब्द आहेत आणि त्या एकंदर अक्षर किती हे सुद्धा मोजलेलं आहे. तर ती 4,32,000 अक्षरं आहेत ऋग्वेदामध्ये. आणि हे जे मी वर्णन करतोय हे शाकल शाखेचं आहे. मगाशीच आपण पाहिलं की अनेक शाखा अपूर्ण उपलब्ध आहेत, आज संपूर्ण उपलब्ध नाहीत आणि अनेक तर नावानिशी सुद्धा माहिती नाहीत अशी अवस्था झालेली आहे. शाकल ही पूर्ण उपलब्ध अशी शाखा आहे आजची ऋग्वेदाची, आणि त्याचा हे मंडलांचा हा भाग लक्षात येईल तुमच्या. 4,32,000 एवढी अक्षरं ऋग्वेदात आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही घुसडाघुसडी नंतर आधी करणं फार कठीण आहे. ही जी सगळी शब्द आणि अक्षराची माहिती आहे हे सगळं चरणव्यूह नावाच्या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतं. हे पण खूप प्राचीन आहेत, व्यासांच्या नंतरच्या थोड्याच काही पिढ्यांनंतर झालेले आहेत आणि तिथे ह्या सगळ्या माहितीचे उपलब्धता आहे. म्हणजे तेव्हापासून आज जो आपल्याला ऋग्वेद उपलब्ध आहे त्याच्या स्वरूपात बदल झालेला नाही हे आपल्याला ठामपणे सांगता येतं. दुसरी याच संपूर्ण ऋग्वेदाची एक अजून वेगळ्या प्रकारे रचना आपल्याला मिळते बघायला, ती म्हणजे अष्टक रचना. ही अष्टक रचना ही विद्यार्थ्यांना पाठ करायला सोपं जावं, कुठे थांबायचं, कारण एका पुढे एक सूक्त चालू राहणार, मग अध्ययनासाठी काही सोय करताना काय करायला लागेल हे विचार करून संपूर्ण वेदाचे 8 अष्टक केलेली आहेत. प्रत्येक अष्टकामध्ये 8 अध्याय आहेत, त्यामुळे 8 अष्टकांचे 64 अध्याय झाले. आणि 64 अध्यायांमध्ये जी सूक्त आहेत त्यातल्या म्हणजे मंत्र जे आहेत हेच वरती बाजूला लिहिलेले आहेत ते सगळे 10,580 मंत्र हे 2006 वर्गांमध्ये विभाजन केलेलं आहे त्याचं. आणि त्यामुळे ते 2006 वर्ग म्हणजे मंत्रांचे विभाग केलेले आहेत. तर ते सर्वसाधारणपणे 8 असायला हवे, पण काही वर्गांमध्ये एकच ऋचा किंवा मंत्र आहे
आणि काहीमध्ये 9 सुद्धा आहेत, असं झालेलं आहे फरक. पाठांतराच्या दृष्टीने तो केलेला आहे. आणि जर आपण त्या सगळ्यांचा मिळून सरासरी काढली तर 5 ऋचा किंवा मंत्र एका वर्गामध्ये अशी आपल्याला दिसते. पण ती संख्या खूप वेगवेगळी प्रत्येक वेळी असल्यामुळे असं एकसारखी संख्या नाही आहे त्याच्यामध्ये. आणि असे हे 2006 वर्गामध्ये पूर्ण ऋग्वेदाची रचना पाठांतराच्या दृष्टीने केलेली आहे. हे जे संपादन आहे हे व्यासांचं आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये झालेलं आहे, हे पण आपण लक्षात ठेवायला हवं. या मंडलांच्या रचनेचा आणखी एक वेगळा भाग बघा. पहिलं जे मंडल आहे ते वेगवेगळ्या गोत्रातल्या ऋषींनी पाहिलेली जी सूक्त आहेत त्यांचं संकलन आहे. त्याच्यामध्ये 2 ते 8 ही जी मंडलं आहेत ह्याच्यामध्ये विशिष्ट गोत्रातल्या ऋषींनीच पाहिलेली सूक्त एकेका मंडलामध्ये. त्यामुळे त्या मंडलांना गोत्रमंडल असं म्हणतात. त्या एका ह्याच्यात विश्वामित्र गोत्रातले जे ऋषी आहेत त्यांचीच, मी तुम्हाला ऋषींच्या विवेचनात मागच्या वेळी सांगितलं की एकाच व्यक्तीने हे पाहिलेले मंत्र नाहीये, तर त्याच्या अगदी पतवंडांपर्यंत सुना लेकींनी सुद्धा पाहिलेले असे उल्लेख आलेले आहेत त्या ऋषींचे, द्रष्ट्या ऋषींचे. त्यामुळे त्या मंडलामध्ये एकेका विशिष्ट गोत्रातले घराण्यातल्या ऋषींनी पाहिलेल्या सूक्तांचा संग्रह केलेला आहे. आणि गंमत अशी आहे की पहिल्या मंडलामध्ये पण यातले काही ऋषींची सूक्त आलेली आहेत. 9वं जे मंडल आहे ते पूर्णपणे सोम, या वेदाचा उल्लेख केला की सोम लक्षात येतच, म्हणजे लोकांना माहिती आहे सोमरस आणि त्याचं पान वगैरे. आपण एका व्याख्यानामध्ये त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत विशिष्ट अशी. तर सोम नावाची वनस्पती आणि त्याचा रस यज्ञासाठी पण महत्त्वाचा आहे आणि तो एक देवता सुद्धा मानलेली आहे त्या सोमाला, कारण की आपलं इतकं भलं करणारी आहे. त्यामुळे सोम संबंधी अशी जी पवमान सूक्त त्यांना म्हटलं जातं ती 9व्या मंडलामध्ये आहेत. 9वं मंडल हे ह्याचा विषय एकच की सोमाबद्दल स्तुती, सोमाचं वर्णन, सोमाचा कसा रस काढायचे, कसा तो पिळायचे. एका वनस्पतीचा रस आहे तो, त्याचा हिरवट रंग असतो, त्याच्यात कसं दूध दही मिसळायचं, हे सगळं बारकाईने वर्णन त्याच्यात आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे सोमरसाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात काहीतरी भलभलते विचार असतात किंवा लोक तसा प्रचार करतात. विशेषतः मद्य म्हणजे सोम असं लोकांना म्हणायचं असतं, पण तसं बिलकुल नाही. हे एका वनस्पतीचा रस आहे आणि तो उत्साहवर्धक होता असं सारखं वर्णन येतं. त्याच्यानी शक्ती वाढते. असं सोमरसाचं पान केलेले ऋषी किंवा देवता ह्या काही झिंगून पडलेली कुठेही वर्णनं नाहीत, उलट ते पराक्रमाला लागतात, आणखी चैतन्य त्यांच्यामध्ये उचंबळून येतं अशीच वर्णनं आहेत. त्यामुळे सोमाचा मद्याशी काहीही संबंध नाही हे खात्रीपूर्वक आपण सांगू शकतो. आणि असा जर कोणाचा समज असेल तर तुम्ही जरूर तो दूर करा. सोम वनस्पतीचं अवशेष रूपाने पुण्यामध्ये जी वैदिक संशोधन केंद्र म्हणून संस्था आहे, टिमवी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात आहे. आपल्या मराठी लोकांचे नातेवाईक पुण्यात असतात बहुतांश, किंवा काहीतरी निमित्ताने आपण पुण्यात जातोच, तर तेव्हा जरूर वेळ काढून तुम्ही वैदिक संशोधन केंद्र याला भेट द्या. सर्वसाधारण रविवार आणि सुट्टीचे दिवस सोडतात. ते वैदिक संशोधन केंद्र मे महिन्यात वगैरे पण उघडं असतं. 11 ते 5 अशी साधारण वेळ असते आणि तिथे तुम्हाला ह्या यज्ञपात्र वगैरे ही पण माहिती मिळेल. ते वेदींचे आकार वगैरे त्याची तिथे प्रतिकृती, मॉडेल्स बनवलेली आहेत आणि मोठा एक ग्रंथसंग्रह पण तिथे आहे. आणि पाटसकर मॅडम म्हणून तिथे आज विदुषी आहेत, त्या तुम्हाला मार्गदर्शनही करतील, त्या दाखवतील, हे सगळं माहिती सांगतील. पाश्चात्य मत काय आणि आपलं पूर्वीच्या परंपरेनुसार मत काय, हे सगळं त्या आपल्याला विशद करतील. वेळ घेऊन जायला पाहिजे एवढंच. 10वं जे मंडल आहे ते पण विविध गोत्री ऋषींनी पाहिलेल्या सूक्तांचं असं आहे. म्हणजे पहिल्या आणि 10व्या मंडलामध्ये वेगवेगळ्या गोत्रातले ऋषी आहेत ज्यांनी सूक्त पाहिलेली आहेत, ते त्यांचा संग्रह आहे. आणि 2ऱ्या ते 8व्यामध्ये एकेका गोत्रासाठी ते मंडल राखीव असं सारखं आहे. आणि 9व्यामध्ये सोमासंबंधी पुन्हा वेगवेगळ्या गोत्रातल्या
आणि त्याच्यामध्ये अंगिरस ऋषींची जास्त सूक्त आहेत, असं एकंदर रचना आहे ऋग्वेदाची. ऋग्वेद, आता प्रश्न पडेल की कुठले ऋषी कसे काय, तर त्याचं हे इथे लक्षात येईल. पहिल्या मंडलामध्ये विविध ऋषी आहेत आणि सूक्त संख्या 151 आहे. आणि मजा बघा 10व्या मंडलात पण वेगवेगळे ऋषी आहेत आणि तिथेही सूक्तांची संख्या 151 आहे. गृत्समद हे ऋषी विशेषतः गणपतीशी निगडित म्हणून आपल्याला पौराणिक संदर्भांनी आणि वेगवेगळ्या अष्टविनायकांच्या संदर्भांनी सुद्धा माहिती असतात बऱ्याचशा लोकांना. आणि हे गृत्समद ऋषी त्यांच्या घराण्यातल्या व्यक्तींनी पाहिलेली सूक्त 43 ही दुसऱ्या मंडलामध्ये आहेत. विश्वामित्र ऋषी अतिशय प्रसिद्ध आहेत, त्यांच्याशी निगडित अशा व्यक्तींनी आणि त्यांनी स्वतः अशी पाहिलेली 62 सूक्त ही तिसऱ्या मंडलात आहेत. अतिशय प्रसिद्ध असा गायत्री मंत्र हा याच मंडलामध्ये आपल्याला मिळतो. गौतम ऋषी यांची 58 सूक्त दिसतात, गौतम ऋषी आणि त्यांच्या गोत्रातल्या इतर ऋषींनी पाहिलेली. तसंच आत्री गोत्राचं 87 सूक्त आहेत 5व्या मंडलात. भरद्वाज ऋषींच्या गोत्रातली 75 सूक्त आहेत, त्यांच्यापैकी घराण्यातल्यांनी पाहिलेली, मी परत परत पाहिलेली म्हणतोय, रचलेली नाही. वसिष्ठ ऋषी यांची 104 सूत्र आहेत. म्हणजे गोत्र ऋषींमध्ये सर्वात जास्त द्रष्टृत्व वसिष्ठांकडेच येतं इथे बघा. आणि वसिष्ठ हे सर्वश्रेष्ठ ऋषी मानले जातात. वसु या म्हणजे ऐश्वर याचं वसिष्ठ हे सुपरलॅटिव्ह डिग्री तमभाववाचक रूप आहे. जसं कनिष्ठ म्हणजे सर्वात लहान, ज्येष्ठ म्हणजे सर्वात श्रेष्ठ, श्रेष्ठ सुद्धा शब्द तसाच आहे, सर्वात मोठा. तसाच वसुनी युक्त सर्वात युक्त तो वसिष्ठ, सर्वात जास्त ऐश्वर्यशाली तो वसिष्ठ, असाच या शब्दाचा पण अर्थ आहे. आणि तुम्ही बघाल तर मंत्रांचं द्रष्टेपणातही त्या गोत्रातच 104 सूक्त आहेत. काण्व यांची 92 आहेत सूक्त आणि त्याच्याच बरोबर वालखिल्यांची 11 सूक्त म्हटलेली आहेत. ह्यालाच खिल सूक्त पण म्हणतात. आणि ही जी खिल सूक्त आहेत ह्यांचं ह्याचं म्हणजे मंत्रांचे जे उदात्तादी हे आहेत किंवा त्याचे जे पदपाठ वगैरे जे आहेत ते या 11 सूक्तांचे मिळत नाहीत. कारण काय हे संशोधनाची गोष्ट आहे आणि संशोधन चालू आहे त्याच्यावरती. पण ह्याला खिल म्हणजे पुरवणी सूक्त असं हे म्हटले जातात. ही 11 ही या 8व्या मंडलामध्येच आहेत. सोमविषयक 114 सूक्त आहेत वेगवेगळ्या ऋषींनी पाहिलेली. आणि 10व्या मंडलामध्ये वेगवेगळ्या ऋषींची 151 परत सूक्त आहेत. सगळी मिळून 117 बेरीज होते आणि 11 खिल सूक्त. हे सगळं वर्णन जे आहे ते शाकल संहितेनुसार ऋग्वेदाचं वर्णन चाललेलं आहे. ऋग्वेदाच्या अन्य शाखा यातल्या तुम्हाला मगाच्या नावांमध्ये अश्वलायन आणि शांखायन हे 2 नावं बिना तारांकित ऋग्वेदाखाली होती. बाष्कल ही एक शाखा आहे ऋग्वेदाची, नावानी तर माहिती आहेच. ह्याची संहिता आज काही उपलब्ध नाही किंवा कोणी त्याचं अध्ययन करणारेही आता उपलब्ध नाहीत. पण ह्याचं वर्णन त्या चरणव्यूह वगैरे ग्रंथांमध्ये आणखी प्रातिशाख्यांमध्ये असे काय काय उल्लेख आलेले असल्यामुळे हे कळतं की ह्याच्यामध्ये 1025 सूक्त आहेत. आणि मगाशी आपण पाहिलं त्या आपल्या शाकल शाखेमध्ये 1017 अधिक 11 असं थोडासा ह्याच्यामध्ये फरक आहे. त्या बाष्कल शाखेमध्ये काही मंत्रचा क्रम वेगळा आहे. काही ही खिल सूक्तांपैकी काही कमी सूक्त याच्यामध्ये 11च्या ऐवजी 7च सूक्त आहेत. ह्या सगळ्यामुळे ही वेगळी शाखा आहे बाष्कल. आणि मुख्यतः पहिल्या अष्टकात वगैरे ह्याच्यात खूप मंत्रांचा मागे पुढे असा क्रम असल्यामुळे शाकल शाखेचा आता प्राधान्य राहिल्यामुळे एक आपला शब्दप्रयोग आपण बघतो बघा, जेव्हा असंबद्ध असं बोललं जातं तेव्हा बाष्कळ काय बोलतोस असं आपण जे म्हणतो त्याच्या मागे हा बाष्कल शाखेशी निगडित असा संदर्भ आहे की त्यात मागे पुढे मंत्र आहेत आणि आता त्या शाखेचं कोणी उपलब्धही नाही. त्यामुळे बाष्कल शाखा आणि शाकल शाखा यांची तुलना केल्यावरती याच्यात खूप वेगळेपणा दिसल्याने बाष्कल म्हणजेच मागे पुढे झालेलं असा एक अर्थ रूढ झाला.
बाष्कल शाखेचा त्यात काही अवमान करण्याची गोष्ट नाही, पण हे जे मागे पुढे असणं आहे त्यामुळे त्याचं वर्णन कसं तर बाष्कल, आणि मग ते आता आपण अगदीच त्याला कमी अर्थाने लेखतो आणि बाष्कळपणा हा म्हणजे फालतू असा अर्थ झालेला आहे, पण मुळात काही तसा अर्थ त्याचा नव्हता, पण मागे पुढे असणं, काही कमी असणं, असं सगळा गोष्टीचा अनुभव येण्यामुळे तसा एक शब्दप्रयोगच रूढ झाला. अश्वलायन ही एक शाखा आहे, हिचे संहिता ब्राह्मण ग्रंथ काही उपलब्ध होत नाही, पण कल्पसूत्र जे आहेत त्यातलं श्रौत आणि गृह्यसूत्र म्हणजे यज्ञ करायचे कसे आणि संस्कार करायचे कसे हे सांगणारे ग्रंथ उपलब्ध होतात, त्यामुळे त्याच्यातून याच्याविषयी माहिती मिळते काही प्रमाणात. शांखायन ही एक शाखा आहे, हिचे ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यक ग्रंथ उपलब्ध आहेत, पण संहिता ग्रंथ उपनिषद ग्रंथ हे काही उपलब्ध नाहीत, पण त्यामुळे ही अंशतः उपलब्ध आहे. मांडुकायनाचं पण वर्णन बाष्कल शाखेच्या नुसार आपल्याला मिळतं, पण पूर्णपणे आज ही अनुपलब्ध आहे, पण अशा वर्णनावरून तिचा अंदाज येतो अशी ही अजून एक शाखा आहे, म्हणून इथे याचंही नाव मी घातलेलं आहे. आता ऋग्वेदामध्ये स्तुती आहे, ऋचा या स्तुती सांगणाऱ्या आहेत असं आपण आधीच पाहिलं, त्यामुळे मग ऋग्वेदात या देवतांच्या स्तुती असलेली सूक्त आहेत, म्हणून मी इथे तुम्हाला थोडक्यात ऋग्वेदातल्या महत्त्वाच्या देवतांची सूक्तांविषयी थोडीशी माहिती इथे देतोय. अग्नी हा वेदातला अतिशय महत्त्वाची देवता असल्यामुळे त्याच्याबद्दल बघा 200 सूक्त, एवढ्या 1000 आणि वरती थोडी, याच्यापैकी 200 सूक्त अग्नीबद्दल आहेत, पूर्णपणे अग्नीबद्दल असलेली ही सूक्त आहे. आणि वेदातला सर्वात मानाचा देव कोण? आज आपण विष्णू आणि शिवाचं महत्त्व वाढलेलं दिसतं आपल्याला, पण वेदामध्ये इंद्राला सर्वात जास्त महत्त्व आहे. इंद्र आणि त्याच्याबद्दल सूक्तांची संख्या सुद्धा बघा, ती दाखवतेच आहे की 250 सूक्त इंद्राची आहेत, आणि याच्याखेरीज 200 सूक्त अशी आहेत की इतर कोणत्या तरी देवतेशी युक्त असं इंद्राचं आवाहन आहे, स्तुती आहे, त्यामुळे खूप मोठा भाग हा इंद्राची स्तुती असलेला आहे ऋग्वेदामध्ये. इंद्राचं पौराणिक काळापासून वेगळं रूप झालं, पण ऋग्वेदामध्ये आपल्याला इंद्र हा अत्यंत पराक्रमी, सर्वांचं रक्षण करणारा, चांगल्यासाठी स्वतः लढाई करणारा आणि सर्व शास्त्र संपन्न असं त्याचं संपूर्ण दर्शन होतं आपल्याला इंद्राचं. अश्विनव हे इंद्रा खालोखाल आणि अग्नी खालोखाल आपल्याला देव दिसतात, ज्यांचं 50 सूक्त आहेत. मी या पहिल्या रकान्यामध्ये मानव रूप असलेले असं विशेषतः घेतलेले देव. वरुण हा पण इंद्रासारखाच अतिशय महत्त्वाचा, उदात्तता असलेला असा वरुण हा आहे. वरुण हा देव आज आपल्याला माहिती आहे पाण्याचा अधिपती, साठलेल्या पाण्याचा अधिपती आहे, समुद्राचा वगैरे, आणि इंद्र हा वर्षाव करणाऱ्या पाण्याचा अधिपती आहे. आपल्या हल्ली बातम्यांमध्ये पावसाबद्दल बातमी येताना वरुण राजा रुसला, वरुण राजा प्रसन्न आला असं सहज विधान केलं जातं, पण खरं म्हणजे वरुण हा पावसाचा देव नाहीये, तर जे पाणी आता पृथ्वीवर आहे त्याचा आहे, धारण करणार जे केलेलं आहे पृथ्वीने पाणी समुद्राच्या रूपात, नद्यांच्या रूपात, मुख्यतः समुद्र, कारण सगळं पाणी तिथेच मिळतं, त्याचा अधिपती वरुण आहे. आणि खरं म्हणजे पाऊस पडत नसेल तर इंद्र रुसला म्हणाला पाहिजे, वरुण रुसला हे चुकीचं वाक्यरचना आहे, पण आज तीच प्रचारात आहे. अश्विनी कुमार हे 2 देवांचे वैद्य आहेत, त्यांच्यासाठी 50 सूक्त आहेत. रुद्र म्हणजे शिव, ह्याच्यासाठी ऋग्वेदामध्ये 3 सूक्त आहेत, 3ही अतिशय महत्त्वाची आहेत. ह्या गोष्टीमुळे लगेच पाश्चात्य रुद्र किंवा शिव हा आर्यांचे देवता नाही वगैरे असे विधान करतात, पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्याकडे बघायच्या आधी आपण सगळ्या नीट अभ्यास, आपल्या परंपरा नीट बघायला पाहिजेत. कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरून अचानक असा संपूर्ण निर्णय घेणं एखाद्याच पॉइंटला धरून हे काही योग्य नाही. इंद्राचा एवढा मोठा भाग आहे जो आता आपण इंद्राच्या पूजेचा किंवा याचा आता संबंध फारसा राहिला नाहीये सध्याच्या आपल्या धार्मिक आचरणामध्ये, मग ह्याचंही काहीतरी कारण असू शकतं. तसंच रुद्राचं वाढलेलं आहे महात्म्य, आणि तेव्हाची 3 सूक्त आहेत, नाहीच असंही नाहीये. तर ह्या गोष्टींचा वरून बिना अभ्यास करता एक आपल्या ठरवून दिलेल्या ज्या पठडी आहेत आधुनिक शास्त्रांनी सांगितलेल्या
त्याच नजरेतून बघत राहणं हे चुकीचं आहे. खूप मोठं साहित्य आज उपलब्ध नाही आहे आणि थोड्या उपलब्ध साहित्यावरून त्यातल्या काही गोष्टींवरून पूर्ण ह्याच्याबद्दल काही निष्कर्ष काढणं हे कितपत योग्य आहे हा भाग श्रोत्यांनी स्वतः पण याच्यावर विचार करावा. बृहस्पती, देवांचे गुरु बृहस्पती, त्यांच्याबद्दल 11 सूक्त आहेत. विष्णूबद्दल 6 सूक्त आहेत. पितर यांच्याविषयी 2 पूर्ण सूक्त आहेत. मृत्यू आणि मृत्यूनंतरचे संस्कार याच्याशी निगडीत किंवा कसं म्हणजे मृत्यू संदर्भात असं मिळून 5 सूक्त आहेत. यमराज या देवतेसंबंधी 3 सूक्त आहेत. विश्वे देवाहा ह्याचा काय अर्थ आहे? विश्व हे एक विषय सर्वनाम पण आहे संस्कृत भाषेमध्ये आणि त्याचा अर्थ सर्व होतो. आणि त्यामुळे जेव्हा यज्ञामध्ये सर्व देवांना उद्देशून आहुती द्यायची असते अशा वेळेला त्यांचा उल्लेख विश्वे देव असा होतो. विश्वे देवा हा सर्व देव. आणि तशा त्या सर्व देवांना मिळून अशी 40 सूक्त ऋग्वेदात आहेत. सर्व देवांचा समूह केलेला आहे. एका क्षणात ती आहुती द्यायची असते मंत्र म्हणून. मग प्रत्येकाचं वेगळं नाव घेण्याऐवजी विश्वे देवाहा या शब्दावलीमध्ये सर्व देवांचा उल्लेख त्यात येतो. आणि विश्वे देवांशी निगडीत सूक्तांमध्ये असं सर्व देवांचा उल्लेख होत जातो वेगवेगळ्या मंत्रामध्ये अनेकदा. काही कूट अशी हे आहेत त्यातली सूक्त की त्यातल्या एकेका रुचेचा एकेका देवतेशी अर्थ लागत जातो आणि सगळ्या देवांचा उल्लेख येतो. दरवेळी अगदी सगळ्यांचा तिथे उल्लेख होतो प्रत्यक्ष शब्दाने असा नाही, परंतु 10-15 असा उल्लेख होतो. आपल्याला माहिती असेल की वेदात 33 देवता मूळ मानलेल्या आहेत. 33 आणि त्या 33च्या पटीनी म्हणून ते 33 कोटी असा शब्द रूढ झालेला आहे. आणि आपण त्याच देवतेचे अनेक अवतार मानल्यामुळे 33 कोटी अवतार झालेले असतील सगळे मिळून पुराणांचा अर्थ काढला तर. पण मुळात 33 कोटी देवता म्हणजे 33 मुख्य देवता आहेत. आणि हे आपण निरुक्ताच्या वेळेला आपण ते जास्त लक्षात घेऊ त्या संदर्भात, म्हणून मी आत्ता ते जास्त त्या विषयाकडे जात नाहीये. सोम, आता हा जो दुसरा रकाना आहे वरचा, इथे नैसर्गिक अशा जास्त देवता निसर्ग रूपातल्या ह्या मी इथे धरलेल्या आहेत. अग्नी हा पण याच बाजूचा आहे पण तो अतिशय महत्त्वाचा म्हणून तिकडे पहिल्या रकानात होता. सोम ही जी वनस्पती आहे आणि सोम ही देवता आहे त्याची अधिष्ठात्री, तिच्या संदर्भात 120 सूक्त आहेत. त्यातली आपण पाहिली 114 सूक्त तर 9व्या मंडलामध्येच आहेत. उषा ही जी देवता आहे संस्कृतमध्ये त्याचं रूप म्हणजे वैदिक संस्कृतात उषस आहे, पुढच्या काळात ते उषा झालेलं आहे. उषस सूक्त 20 आहेत. ही फार काव्यमय आहेत. सूर्य आणि उषस हे म्हणजे उषा जी आहे ती पुढे धावते आणि त्याच्या मागे सूर्य चाललेला आहे वगैरे अशी सुंदर वर्णन आहेत. पर्जन्य पाऊस ह्याच्या संबंधी 3 सूक्त आहेत पर्जन्य देवतेविषयी. आपस म्हणजे आपहा पाणी जलदेवता हिच्या संबंधी 4 सूक्त आहेत. पुषण सवितृ ही नावं आपल्याला माहिती आहेत सूर्याशी निगडीत आहेत. मित्र खाली सूर्य पण लिहिलेलं आहे स्वतंत्रपणे, हे त्याचेच म्हणजे 12 आदित्य जे म्हटलेले आहेत त्यामुळे हे पुषण ह्याच्याशी निगडीत 8 सूक्त आहेत. सवितृ ह्या देवतेसाठी सूर्याचाच हा हे आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ लावतात लोक, परंपरेनुसारही त्याचे वेगवेगळे संदर्भ घ्यावे लागतात. 11 सूक्त आहेत. मरुत म्हणजे वायू, थोडक्यात हे इंद्राचे सखे आहेत अतिशय, त्यांच्याबद्दल 33 सूक्त आहेत. सूर्याबद्दल 10 सूक्त आहेत. सूर्य या नावानी देवतेबद्दल 10 सूक्त आहेत. द्यावा पृथ्वी ही जोड देवता आहे. अशा पण जोड देवता अनेक आहेत इतर सुद्धा. तर द्यावा म्हणजे दिव म्हणजे आकाश आणि पृथ्वी या जोड देवतेविषयी 6 पूर्ण सूक्त आहेत. तिसऱ्या रकानामध्ये एक एक सूक्त असलेल्या अशा काही हे आहेत. अपाम नपात यांचे उल्लेख इतर पण सूक्तांमध्ये येतात, पण एक अख्खं सूक्त या अपाम नपात विषयी आहे. नंतर आपण हे पुन्हा बघणार आहोत. मित्रा वरुणा म्हणजे मित्र आणि वरुण या दोघांची जोड देवता असं एक सूक्त आहे. आरण्यानी म्हणजे वनदेवता ह्याविषयी एक अख्खं सूक्त आहे 10व्या मंडलामध्ये. मित्र अर्थातच सूर्याशी निगडीत आणि
स्वतंत्र पण असं त्याचं एक रूप आहे. असा मित्राविषयी एक सूक्त आहे. मंडूक सूक्त पण एक प्रसिद्ध आहे, बेडकांबद्दल आहे आणि पर्जन्याशी निगडितच आहे ते. रात्री ही एक देवता आहे, हिच्याविषयी आहे. हे बुद्धी आणि देवी संबंधी हे संपूर्ण सूक्त आहे. याखेरीज तत्वज्ञानपर अशी नासदीय सूक्त, पुरुष सूक्त, व्यवहाराशी निगडित असं अक्ष सूक्त, जुगाराच्या जीवनावरचं वर्णन असलेलं हे सूक्त आहे. अशीही वेदामध्ये सूक्त आहेत. संवाद सूक्त आहेत. तीन मुख्य, त्यातली फार प्रसिद्ध म्हणजे पुरुरवा आणि उर्वशीचं संवादाचं सूक्त आहे. ह्याच्यावरच कालिदासाचं विक्रमोर्वशीयम हे नाटक बेतलेलं आहे. यमयमी संवाद, ह्यात आपल्याला भाऊ बहिणीचं नात्याविषयी ज्ञान होतं. आणि सरमा ही देवांची कुत्री शुनी आणि पणी हे राक्षस, त्यांनी देवांचं गोधन पळवल्यानंतर सरमा ते शोधून आणते. ही अतिशय रोचक अशी कथा या संवाद सूक्ताशी निगडित आहे. अशा प्रकारची ऋग्वेदामध्ये वेगवेगळी सूक्त आहेत. म्हणजेच सूक्त ही एक कवितेसारखा विचार करा, मात्र ती परमेश्वराचं निश्वसित आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. यानंतर यजुर्वेद, दुसरा वेद, हा कर्मकांडाचा मुख्य विवेचक असा वेद आहे. ऋग्वेदात जसं आपण पाहिलं की स्तुती आहे त्याच्यामध्ये देवतांची, तर याच्यामध्ये यज्ञाचं ते स्मारक अशा सगळ्या मंत्रांचा इथे संदर्भ आहे. याचे दोन संप्रदाय आहेत, एक ब्रह्म संप्रदाय आणि एक आदित्य संप्रदाय. हे काय गोष्ट आहे तर आपण पहिल्या ऋषी विवेचनात पाहिलेलं आहे. सगळ्या वेदांचा मूळ ऋषी कोण तर सृष्टी निर्माता ब्रह्म, परमेष्ठी ब्रह्मा. त्याच्यापासून जो यजुर्वेद पुढच्या ऋषींना प्रकट होत गेला किंवा त्या ब्रह्मदेवानी पण ज्यांना शिकवत गेला तो, आणि ऋषी परंपरा, शिष्य परंपरा सुरू राहिली, तो कृष्ण यजुर्वेद. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी आदित्य म्हणजे सूर्याकडून जो परत प्राप्त केला तो शुक्ल यजुर्वेद. अशा या यजुर्वेदाच्या दोन संप्रदायाचा भाग आहे. शाखाभेदाची कारणं काय तर एक कथा आहे, ती अतिशय विलक्षण आहे. वैशंपायन ऋषींकडून याज्ञवल्क्यांनी यजुर्वेद शिकलेला होता, पण काही कारणाने त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि वैशंपायन ऋषी म्हणाले की मला माझा वेद परत दे. तेव्हा आपल्या याज्ञवल्क्य ऋषींनी संपूर्ण यजुर्वेद वांत केला, म्हणजे उलटी केली संपूर्ण ज्ञानाची त्या, आणि तो त्यांना देऊ केला. म्हणजे आपल्यापासून तो आपल्यामधून त्याचं हे काय म्हणूया तो प्रदान करून टाकला परत. आणि वैशंपायन ऋषींचे जे शिष्य होते त्यांनी तित्तिरी म्हणजे तितर पक्षी जो असतो त्या रूपामध्ये तो वेद, जो वांत केलेला वेद होता, तो ग्रहण केला आणि त्यामुळे तैत्तिरीय शाखा निर्माण झाली. असं रूपकात्मक ही कथा आहे. याचा व्यवस्थित बोध काही नक्की कळत नाही, पण काहीतरी कारण झालेलं आहे आणि दुसरी एक शाखा निर्माण झाली. आणि ती कशी झाली तर मग याज्ञवल्क्यांना परत आपला वेद म्हणजे ज्ञान तर हवं होतं, मग त्यांनी सूर्याची उपासना केली आणि सूर्य त्यांना प्रसन्न झाला. याज्ञवल्क्य ऋषींचे वडील वाजसनी होते, म्हणून त्यांना त्यांच्या त्या शाखेला वाजसनेय शुक्ल यजुर्वेद असं म्हटलं जातं. आणि तो त्यांनी सूर्यापासून प्राप्त केला. ब्रह्मदेवाची जी परंपरा चालू होती तिच्यापेक्षा वेगळं, म्हणून हा वेगळा शुक्ल यजुर्वेद झाला. एक ही गोष्ट महत्त्वाची. त्यांनी परत तो वेद पूर्ण मिळवला. त्याच्यामध्ये सूर्यानी त्यांना आणखी पण काही मंत्र शिकवले आणि त्यामुळे तेही शुक्ल यजुर्वेदात कृष्ण यजुर्वेदापेक्षा वेगळे असे मिळतात. पण तेही शेवटी सूर्यापासून, आणि सूर्य हाही शेवटी ब्रह्मदेवाचीच निर्मिती असल्यामुळे, त्यांनीच हे जग निर्माण केलेलं असल्यामुळे शेवटी ते सगळं एकाच मुळाशी जातं, परंतु ते प्रकट होताना वेगळं झालेलं आहे. त्यामुळे शुक्ल यजुर्वेदाची परंपरा वेगळी निर्माण झालेली आहे. ही जी काही कथा आहे हिचा नीट बोध कसा करायचा ह्याच्यावरती कार्य चालू आहेच, नक्की संशोधनही चालू आहे आणि परंपरेचे वेगवेगळे अर्थ पण आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला व्यावहारिक पातळीवरती पण दोन कारणं दिसतात
कृष्ण आणि शुक्ल असं का म्हटलं जातं या यजुर्वेदाला? कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्र जे आहेत संहिता ती आणि ब्राह्मण ग्रंथ त्याचा विवेचक हे दोन्ही एकत्र मिळतं आपल्याला. मंत्रांच्या पाठोपाठ त्याचं ब्राह्मण असं एकत्र संपूर्ण मिळतं. आणि शुक्ल यजुर्वेदात मात्र मंत्र वेगळे आणि ब्राह्मण ग्रंथ पूर्ण वेगळे, जसे ऋग्वेदाचे जसे सामवेदाचे तसे मिळतात. म्हणून ही सरमिसळ असल्याने मिसळ एकत्र असलेला तो कृष्ण यजुर्वेद आणि ज्यात सगळं सुट्ट सुट्ट व्यवस्थित आहे तो शुक्ल यजुर्वेद. असं काहीतरी एक फरक दाखवायचा, वेगळेपणा मांडायचा आणि शब्दामध्ये तो पकडायचा. तर या शब्दांमध्ये पकडावासा त्यावेळेच्या लोकांना वाटलेलं आहे. आणि ही नावं किंवा हे मानवांनी दिलेलं आहे, शुक्ल आणि कृष्ण, हे लक्षात घ्या वेगळेपणा कळण्यासाठी. दुसरा एक महत्त्वाचा या एकत्र ब्राह्मण आणि मंत्र असणं ह्याही पेक्षा जास्त शुक्ल आणि कृष्ण शब्दाचं स्पष्टीकरण देणारं एक भाग याच्याशी जोडलेला आहे. उपाकर्म किंवा श्रावणी हा शब्द अनेकांनी ऐकलेला असेल. त्या दिवशी वेदाच्या अध्ययनाचा 1 वर्ष तिथे पूर्ण होता असं आपण मानतो. आणि श्रावण पौर्णिमेला हे कर्म करायचं असतं आणि तिथे जानवं नवीन घातलं जातं वगैरे, हे या गोष्टी त्या दिवशी करतात. त्या श्रावण पौर्णिमेला हे कर्म करायचं असतं. पण त्याच्यात असा पक्ष आहे, 2 भाग आहेत, की कृष्ण यजुर्वेदी लोकांना काय सांगितलेलं आहे तर आता पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदा सुरू होते आणि ती काही दुसऱ्या दिवशीच सुरू होते असं नाही. त्या पौर्णिमा चालू असतानाच प्रतिपदा कधीतरी त्या दिवसामध्ये पण सुरू होते. तर पौर्णिमा जी प्रतिपदेनी युक्त आहे, पौर्णिमेचा दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्ष सुरू होतो, त्यामुळे ती जी प्रतिपदा असते ती कृष्ण पक्षातली आहे. त्या प्रतिपदेनी युक्त पौर्णिमेचा जो दिवस असेल त्या दिवशी उपाकर्म करायचं आणि म्हणून कृष्णत्व त्याला त्या पौर्णिमेला लागू असणारे म्हणून कृष्ण यजुर्वेद, त्या लोकांचा परंपरेतला तो कृष्ण यजुर्वेद असं याचं नाव पडलं. आणि याच्या उलट शुक्ल यजुर्वेदी कधी श्रावणी करतात किंवा उपाकर्म करतात तर त्या पौर्णिमेच्या आधी चतुर्दशी असणारे शुक्ल पक्षाची आणि शेवटचा शुक्ल पक्षाचा दिवस म्हणजे पौर्णिमा. त्यामुळे ह्या चतुर्दशीनी युक्त अशी जी पौर्णिमा असेल, ज्या दिवशी हे दोन्ही जोडलेले अवस्थेत मिळेल, त्या दिवशी श्रावणी करायची असा संप्रदाय असलेले ते आदित्य संप्रदायाचे शुक्ल यजुर्वेदी, शुक्ल पक्षाशी निगडित असे आणि कृष्ण पक्षाशी निगडित ते कृष्ण यजुर्वेदी असे 2 भाग झालेले आपल्याला दिसतात. अशा तऱ्हेने यजुर्वेदाचे हे 2 शाखा भेद आहेत मुख्य पहिले. आणि मग त्याच्यामध्ये आपण आधी पण पाहिलेलं आहे की कृष्ण यजुर्वेदाच्या अनेक शाखा आहेत 85, त्यातल्या त्याच्यापैकी आज उपलब्ध असलेली तैत्तिरीय शाखा ही त्यातली सर्वात प्रधान आहे. मैत्रायणी आणि कठ या 2ही उपलब्ध आहेत आणि याचाही अभ्यास आहे चालू. कापिष्ठल ही मात्र शाखा त्रुटीत रूपातच उपलब्ध आहे, पूर्ण उपलब्ध नाही. हे सगळं कृष्ण यजुर्वेदाचं चाललेलं आहे. तैत्तिरीय शाखेमध्ये एकंदर सगळा यजुर्वेद आहे, त्याची 7 कांड मानलेली आहेत. हे पण पुन्हा कसं आहे, हे पाठांतर, त्याचे विभाजन, अध्ययनासाठी उपयुक्तता अशा तऱ्हेने केलं गेलेलं आहे. त्या शाखेमध्ये त्या गुरूंनी ते तसं पुढे पुढे चालू ठेवलेलं आहे गुरु शिष्याच्या परंपरेत. 44 प्रपाठक आहेत. त्याच्या कांडांच्या विभागात जे केलेले आहेत ते 44 केलेले आहेत एकंदर 7. त्या प्रपाठकांचे जे छोटे भाग केलेले आहेत ते अनुवाक आहेत. अनुवाकांमध्ये मंत्र आहेत. आणि या वेदाचं वैशिष्ट्य काय की हे सगळे जास्तीत जास्त यातले मंत्र हे गद्य आहेत. त्यामुळे पहिल्या ऋग्वेदासारखं याच्यात मोजून मापून अक्षरं नाहीत. ती खूप एखाद्या मंत्रात खूप आहेत, एखाद्यात अगदी कमी आहेत, असं खूप वैविध्य आहे. 2086 मंत्र आहेत. 50 वाक्यांचा एक संच असं जर मानलं तर 21,2198 असे 50 त्याला संस्कृतमध्ये 85 असं म्हटलेलं आहे, असे आपल्याला प्राप्त होतात. एकंदर तैत्तिरीय शाखेमध्ये 1,92,010 शब्द आहेत आणि 2,53,868 एवढी अक्षरं आहेत. ती सुद्धा मोजून ठेवलेली आहेत त्या चरणव्यूह ग्रंथामध्ये.
त्यामुळे हेही त्या एवढ्या प्राचीन काळापासून काहीही न बदलता तशाच्या तशा रूपात आपल्याला मिळतं, हे आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येतं. मैत्रायणी शाखेमध्ये त्यांनी 4 कांडच कल्पिलेली आहेत. 54 प्रपाठक आहेत, म्हणजे प्रपाठक 10 जास्त दिसतात, तिथे कांडाची संख्या कमी दिसते. आणि मंत्र 2144 मंत्र आहेत, म्हणजे हे तैत्तिरीयापेक्षा थोडे मंत्र जास्त आहे त्याच्यात. कठ या शाखेमध्ये 5 खंड आहेत, 40 स्थानक आहेत. हे जे स्थानक प्रपाठक हे एकाच प्रकारचा भाग आहे, म्हणजे अध्यायासारखा, म्हणून तो तिथे लिहिलेला आहे. इथे कांडाच्या ऐवजी खंड शब्द वापरलेला आहे कठ संहितेमध्ये. 843 अनुवाक आहेत आणि 3091 मंत्र आहेत. इथे मंत्रसंख्या खूपच जास्त आहे. कापिष्ठल ही त्रुटीत स्वरूपात उपलब्ध आहे, त्यामुळे हिच्याबद्दल जास्त विवेचन असं सार्थ करणं कठीण आहे, कारण ते प्रत्येक अध्यायानुसार कुठे काय नाही आहे असं वेगळं सांगायला लागतील. शुक्ल यजुर्वेदाच्या 2 शाखा आज व्यवस्थित उपलब्ध आहेत, माध्यंदिन किंवा वाजसनेयी. तर वाजसनेयी या शब्दाचा मी मगाशी उल्लेख केला की याज्ञवल्क्य ऋषींच्या वडिलांच्या नावावरून आलं म्हणून. आणि माध्यंदिन का, तर सूर्यानी म्हणजे मध्यान्नी ह्या वेदाचा उपदेश केला आपल्या याज्ञवल्क्य ऋषींना, म्हणून ते माध्यंदिन असं त्या शाखेचं नाव पडलेलं आहे. त्यात 40 अध्याय आहेत आणि 1975 एवढे मंत्र आहेत. काण्व शाखा जी आहे शुक्ल यजुर्वेदाची, तिच्यामध्ये 40 अध्याय आहेत, ते तसंच हे झालं. 328 अनुवाक आहेत आणि 2086 मंत्र आहेत. ह्या 5 वेदांचा जर शाखांचा जर विचार केला तर मंत्रांच्या संख्येमध्ये खूप फरक दिसतो आपल्याला. पण जो यज्ञसंबंधी जो विषय आहे तो सारखेच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही कर्म ह्यात सांगितलेली नाहीत एखाद्या शाखेत, काही ती सांगितलेली आहेत, असे फरक पडलेले आहेत. यजुर्वेद संहिता, जसं ऋग्वेदाचा आपण पाहिलं की ऋषींच्या मंडल हे केलेली आहेत गोत्रांनुसार वगैरे. यजुर्वेदाच्या बाबतीत काय, आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या यज्ञांचे मंत्र आणि ते सगळं विवेचन बघायला मिळतं. त्यामुळे त्यानुसार अध्यायांचे वर्णविषय अशा अर्थी हे इथे मांडलेलं आहे. जिथे अगदी संकीर्ण असे विषय आहेत, खूप असे बारीक बारीक बारीक, ते मी अध्यायाचं इथे नाव घेतलेलं नाही, कारण ते थोडक्यात सांगणं कठीण होईल. वाजसनेयी शाखेतले विषय इथे मांडलेले आहेत. थोड्याफार फरकाने हेच सगळ्या शाखांमध्ये दिसतात. काही गोष्टी काहीमध्ये नाहीत, काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, पण नवख्या विद्यार्थ्यांना किंवा वेद समजून घेऊ इच्छिणाऱ्यांना त्याच्याने फार फरक पडणार नाही. पण यजुर्वेदाचं एकंदर स्वरूप काय ते समजायला हे समोर असलेलं विवेचन पुरेसं आहे. थोडक्यात आता दर्श पौर्णमासेष्टी, दर्श म्हणजे अमावास्या आणि पौर्णमासी म्हणजेच पौर्णिमा, या 2 दिवशी इष्टी करायच्या असतात. थोड्या मागच्या आणि पुढच्या दिवसाला पण त्या असतात करायच्या, तर त्या करत राहणं दर अमावास्येला आणि दर पौर्णिमेला. त्याच्याशी निगडीत सगळे मंत्र, त्याचं कर्म, हे सगळं या पहिल्या 2 अध्यायातून आपल्याला दिसतं. अग्निहोत्र हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला असतो आणि ज्यांनी आहित अग्नी ज्यांना म्हणतात, म्हणजे ज्यांच्याकडे कायमचा तो यज्ञ अग्नी स्थापन केलेला असतो, त्यांनी दर संध्याकाळी आणि दर सकाळी हे अग्निहोत्र करायचं असतं. त्या अग्निहोत्राविषयी सगळं विवेचन हे आपल्याला 3ऱ्या अध्यायात दिसतं. विवेचन म्हणजे मंत्र त्यातले मुख्यतः हे तिथे आपल्याला त्याची सगळी माहिती होते. चातुर्मास्य हे एक पर्व असतात. ह्या आता जो आपण चातुर्मास असं म्हणतो तसा याचा संबंध नाही आहे, पण 4 महिन्यांची निगडीत आहे. 4 पर्व असतात एका वर्षामध्ये, याचं पूर्ण अनुष्ठान करायचं असतं. 4 असंच त्याच्याशी निगडीत असल्यामुळे चातुर्मास्य असा त्याचा शब्दशः संबंध आहे. पण आज जो आपण चातुर्मास पाळतो वगैरे तो ह्याच्याशी निगडीत नाही, हा यज्ञाचा वर्षभर चालणारी गोष्ट आहे. त्यानंतर सोमयाग, अतिशय महत्त्वाची गोष्ट असलेला सोम, त्याच्याबद्दलचं यागांचे हे 4 ते 8 अध्यायामध्ये ही सगळे विवेचन आहे. 9व्यामध्ये वाजपेय याग आपल्याला दिसतो. वाजपेय हा, ह्याच्यामध्ये मजेदार गोष्टी आहेत.
17 रथांचे शर्यत वगैरे असते त्याच्यामध्ये, आणि अभिषेकासंबंधी वगैरे हा याग आहे. राजसूय हाही राजानेच करायचा, म्हणजे राजन्य क्षत्रियांनी करायचा हा याग सांगितलेला आहे. राजसूय आपण महाभारतात वगैरे याची नावं ऐकलेली असतात. आणि हा राजा असणं हे याच्यात पहिली गोष्ट महत्त्वाची असते राजसूयाची. त्यानंतर अग्निचयन आणि वेदी निर्मिती हा वेगळा यज्ञ नाही आहे, पण यज्ञाची जी वेदी आहे ती कशी बनवायची तिच्या मागे पण खूप रहस्यात्मक असं आहे ज्ञान. 10,800 विटा इष्टिका भाजलेल्या त्यांनी त्या वेगवेगळ्या आकाराच्या वेदी निर्माण करायच्या असतात. त्याचे मंत्र, त्याची माप, ह्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान इथे होतं. 11 ते 18 हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे यज्ञासंबंधाने. शतरुद्रीय होम 16व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. रुद्राबद्दलचा महत्त्वाचा भाग इथे येतो. ऋग्वेदात आपण पाहिलं की रुद्राबद्दल 3 सूक्त आहेत, तर इथे हा फार महत्त्वाचा भाग आहे. शतरुद्रीय होम आणि रुद्र जे केला जातो, महारुद्र वगैरे, त्या सगळ्याची माहिती इथे मिळते आपल्याला. 19 ते 21 यामध्ये सौत्रामणी नावाचा याग सांगितलेला आहे. नंतर 22 ते 25 हा परत राजांशी निगडित असा अश्वमेध यज्ञ, सार्वभौम राजांनी करायचा हा यज्ञ आहे. याच्यामध्ये घोडा विशिष्ट लक्षणांनी युक्त पाठवायचा असतो. रामायण महाभारत अनेक ग्रंथांमध्ये अश्वमेधाबद्दल उल्लेख आहेत. खिलमंत्र म्हणजे परत इथे वेगवेगळ्या विषयाशी निगडित असे अनेक मंत्र 26 ते 29 मध्ये आहेत अध्यायांमध्ये. 40 अध्याय वेदाचे या आपण मगाशी पाहिलेलं आहे. 30व्यामध्ये पुरुषमेध आहे. ह्याच्यात काही पुरुषाला वध वगैरे केला जात नाही, यज्ञात बळी दिला जात नाही. हा ह्याच्यामध्ये प्रतिकात्मक अशा सगळ्या गोष्टींचं दान करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर सर्वमेध हा यज्ञ आहे, ह्याच्यात सुद्धा असंच दान करायचं आहे. त्यानंतर पितृमेध, इथे पितृकार्य वगैरे ह्याच्याशी निगडित हे सगळं आहे, पितरांचं संबंधी. आणि अंत्येष्टी वगैरे हा विषय इथे सगळा आपल्याला हे होतो. ऋग्वेदात पण मंत्र आहेत, पण इथे त्याचं कर्म कसं आणि काय प्रकार आहे हे सगळं आपल्याला इथे माहिती होते. आणि 36 ते 38 मध्ये पुन्हा प्रवर्ग याग वगैरे ह्याची माहिती आहे. 40वा जो अध्याय आहे या संहितेचा ते म्हणजे ईशावास्य नावाचं उपनिषद आहे. ते एकमेव उपनिषद आहे जे संहितेचा भाग आहे, त्यामुळे ते अत्यंत प्राचीन आहे बाकीच्या उपनिषदांच्या तुलनेने. ते मूळच्या संहितेचा भाग आहे 40वा अध्याय यजुर्वेदाचा. अशा तऱ्हेने यजुर्वेदाचा हा आपल्याला थोडक्यात परिचय आपण आता करून घेतलेला आहे. आज आपण मंत्र म्हणजे काय हे सुरुवातीला पाहिलं आणि संहितांचा आपण थोडासा परिचय सुरू केलेला आहे. त्यातल्या ऋग्वेदाचं 10 मंडल किंवा 8 अष्टक आहेत आणि यजुर्वेदामध्ये 40 अध्याय आहेत. त्याच्या शाखावार मंत्रांची संख्या वगैरे असं आपण विचारच पाहिलेला आहे. आता यानंतर आपण सामवेद आणि अथर्ववेद यांच्या संहितांचा परिचय करून घेऊ. धन्यवाद.